नमस्कार, मी स्नेहल. टेस्टी बाईट विथ स्नेहल मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे वाटाण्याचा चीज पराठा. ते बनवण्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते बघूया. वाटाणा चीज पराठा बनवण्यासाठी मी वाटाणे घेतलेले आहेत. चीज घ्यायचे आहे आपल्याला. 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. लसूण घेतलेला आहे. 1 चमचा बेसन पीठ घेतलेला आहे आणि कोथिंबीर घ्यायची आहे आपल्याला. वाटाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. आपले भाजलेले आहे. आता आपण यांना काढून घेऊ. आपल्या मिरच्या भाजलेल्या आहेत. आता आपण यांना पण काढून घेऊ. आपण जे वाटाणे भाजले होते त्यांना आपल्याला वाटून घ्यायचे आहेत. मिरची घेऊया, लसूण घेऊया आणि कोथिंबीर टाकूया. आता आपल्याला हे सगळं वाटून घ्यायचे आहे. हिरवी मिरची आपण अशी वाटून घेतलेली आहे. थोडीशी जाडसर ठेवलेली आहे. आता आपण हिला फोडणी देऊन घेऊ. आपण कढईमध्ये 1.5 चमचे तेल टाकून घेतलेलं होतं. आपल्याला आता तेलामध्ये जिरे टाकायचे आहे. 1 चमचा बेसन पीठ टाकायचे आहे. बेसन पीठ आपल्याला भाजून घ्यायचे आहे चांगले. ते वाटाणे हिरवी मिरची वाटून घेतली होती ती टाकूया आपण याच्यामध्ये. चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचे आहे आणि सगळे मिक्स करून घ्यायचे आहे. जे वाटाण्याचं सारण बनवलं होतं ते तयार झालेलं आहे. आपलं जे वाटाण्याचं सारण होतं ते आपल्याला थंड होऊ द्यायचे आहे आणि थंड झाले की आपण त्याच्यामध्ये चीज किसून टाकू. आपण आता चीज मिक्स करून घेऊया. गव्हाचे पीठ घेतलेले आहे. आपण जशी चपातीला गव्हाचे कणिक मळतो तशी आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे. चवीनुसार मीठ टाकायचे आहे आणि आता आपण या पिठाला पाण्याने मळून घेऊ. जशी आपण चपातीला कणिक मळतो तशी आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे. पराठ्याची कणिक अशी मळून घेतलेली आहे. आपण हिला रेस्ट करायला ठेवूया 10-15 मिनिटं आणि मग आपण याचे पराठे बनवूया. आता आपण पराठा बनवूया. कणकेचा गोळा असा लाटूया आपण. थोडीशी चपाती अशी लाटली त्याच्यामध्ये सारण भरू. आपण पराठा लाटून घेऊया. आपला पराठा लाटून झालेला आहे. आता आपण याला शेकून घेऊ. तवा तापलेला आहे आपला. आता त्याच्यावरती पराठा शेकून घेऊ. आपण तेल लावून घेऊ. तुम्ही या पराठ्याला बटर लावले तरी चालेल.
पराठा भाजून झालेला आहे. आता आपण याला काढून घेऊ. हे बघा, असं छान चीज पराठा तयार झालेला आहे. तुम्ही याला नक्की करून बघा, खूप टेस्टी लागतो. आपला चीज वाटाणा पराठा तयार झालेला आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.